हाय, वेलकम टू माय चॅनल. सो मी व्हिडिओज बनवते त्याच्यामध्ये सगळंच असतं लाईक इट्स कॉमेडी, दस फूड, दस ट्रॅव्हल अँड लॉट. याच्यामध्ये आय एम ॲडिंग अ व्हिडिओ वेअर वी विल बी टॉकिंग अबाउट फिल्म्स, मूवीज, सीरीज वी वॉच्ड और वी वुड लाईक टू रेकमेंड. सो हा मराठी मूवी आहे जो रिलीज झाला मागच्या आठवड्यात. या त्याचं नाव आहे क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम. मराठी माध्यम. प्रचंड फार सुंदर मूवी. मी तो थिएटरमध्ये बघितला. ऑफकोर्स यू शुड वॉच मराठी मूवीज इन थिएटर, ऑल अदर मूवीज ऑफकोर्स. पण हा मूवी खूप सुंदर आहे. आय थिंक द रिअल प्रॉब्लेम त्यांनी जो हाताळला आहे मराठी विषयाचा आणि मराठी शाळांचा, की त्याचं संख्या आहे ती कमी होत चालली आहे. ऑल्सो मराठी भाषा पण जास्त बोलली जात नाही आहे मुंबईमध्ये, महाराष्ट्रात. त्याविषयी आहे. तर आणि मूव्ही पाहताना सगळंच होतं. म्हणजे तुम्हाला हसायलाही येतं, रडायलाही येतं. देअर इज अ टीचिंग ऑल्सो. यू टेक अ लॉट फ्रॉम दॅट मूव्ही. विषय तर चांगला आहेच. काही ठिकाणी ऑफकोर्स सिनेमॅटिक लिबर्टी म्हणता येईल, तशा त्याही गोष्टी आहेत. बट ही मॅनेजेस टू कीप इट एंटरटेनिंग थ्रूआउट द फिल्म. तो एक गंभीर विषय आहे म्हणून तुम्हाला कुठे बोर होतं का? तर तसा प्रश्न नाही आहे. जे कॅरेक्टर्स आहेत ते इंटरेस्टिंग आहेत. त्यांच्यामधला जो बॉन्ड दाखवला आहे तो खूप छान आहे. त्या सगळ्या शाळेच्या आठवणी आहेत किंवा शाळेने ते जे काही शिकवलेलं आहे त्याचा आजच्या डेटला पूर्णतः काय म्हणता येईल त्याचा फायदा होतो आणि त्याच्याच जीवावर टेक्निकली आम्ही उभे आहोत वगैरे. त्यामुळे तुम्हाला हळवं व्हायला होतंच त्याला. म्हणजे देर इज नो टू वेज अबाउट इट. नाही झालं तर तो एक प्रश्न आहे. मला असं वाटतं की म्हणजे मग तेवढं तुमचं शाळेत प्रेम नव्हतं कदाचित. सगळ्या कलाकारांचं काम पण फार उत्तम आहे. काम चांगलं आहे. डिरेक्शन डिरेक्शन पण इज ऑल्सो चांगलं व्हेरी आहे. नाईस. सगळ्यात थोडंसं म्हणजे इट्स नॉट अ स्पॉइलर ऑर समथिंग लाईक दॅट. जी या विषयामध्ये ऑफकोर्स कुठेतरी राजकीय भूमिका ही येणारच. तो सुद्धा जे कॉन्व्हर्सेशन बिट आहे ते खूप छान इंटरेस्टिंग वेनी हाताळलंय. म्हणजे इट डझंट गेट टू अग्रेसिव्ह अबाउट इट ऑल्सो किंवा टू कॉन्ट्रोवर्शियल सुद्धा म्हणता येईल, तसंही नाहीये. जर रिअल लाईफ सोसायटीमध्ये तुम्हाला काही चेंज बघायचा असेल तर त्याची खूप बऱ्याच साऱ्या गोष्टी तुम्हाला ट्रिगर कराव्या लागतात, तेव्हा तो चेंज येतो. म्हणजे अगदी तत्ववादी आहेत किंवा अगदी ज्यांना बदल घडावाच, त्यांना सिनेमा बिनेमा काही घंटा फरक पडत नाही. ते त्यांचं काम करतच जातात. पण जे मेजॉरिटी ऑफ द पीपल आहेत त्यांच्यामध्ये जर तुम्हाला काहीतरी एक स्पार्क निर्माण करायचा असेल तर सिनेमा इज अ व्हेरी स्ट्रॉंग मीडियम, जे डेफिनेटली हे मूवी काम करतं. हा हा चित्रपट यासाठीचाच आहे. त्यामुळे लेट्स होप की ह्याचा काहीतरी पॉझिटिव्ह इफेक्ट पडेल. सो वी हायली रेकमेंड यू टू वॉच दिस मूवी थिएटरमध्ये.